भूकंप झाल्यावर, दुष्काळ पडल्यावर ही सगळे लहान लहान होते. का आहे ते तिथलं मला सगळं माहित आहे. आम्ही झोपड्यात होतो. हक्कात शिंदेचे बोंदे कडणी लावून बसत होतो. इंदिरा गांधीला क्यू आली तर त्यांनी आम्हाला का भरपूर झोपडपट्ट्या चांगल्या दिल्यामुळं त्या शेताचे मालक म्हणतात की आम्ही JCP लावून काढतो, तुमचं का इथं नाही म्हणतात. तर सरकारनं का आमची सगळी दाद न्याय सगळी सरकारनं घ्यावं. हात जोडून विनंती आहे सरकारला, एवढं आमचं सांगणं आहे. आज आपण साहेबापाशी गेलो, साहेब काय म्हणले? साहेबान करतो म्हटले. काय करतो, टेन्शन घेऊ नका, हात जोडून सांगतो करतो म्हटले. आम्ही 2 दिवसापासून इथं उपोषणाला बसलेलो. आम्हाला इथं खूप त्रास झाला. पावसामध्ये आम्ही महिलाच बसलेलो होतो. आमच्या संरक्षणासाठी कोणी पण आलेलं नव्हतं, तरी सुद्धा आम्ही इथून उठलेले नाहीत. आणि अखेर आज आम्ही जिल्हाधिकारी सरांना भेटलो तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही तुमचं काम करू. फक्त त्यांनी आश्वासन दिले, फक्त त्यांनी आमचं काम अजून केलेलं नाही. जोपर्यंत त्यांनी आमचं काम करत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. सध्या आम्ही स्थगिती दिली उपोषणापासून, पण आम्ही उपोषण माघार घेतलेलं असं होत नाही. आज आपण उपजिल्हाधिकारी यांना भेटलेलो. काय त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, काय चर्चा झालेली आहे? 2 दिवस उपोषण केल्यानंतर आज उपजिल्हाधिकारी यांची मला भेट झाली. त्या भेटीमध्ये साहेबांना आम्हाला असं सांगितलं की जे ग्रामपंचायत विभागाचे शिओ असतील किंवा गट विकास अधिकारी आमच्या समक्ष त्यांनी फोनवर त्यांना सांगितलं, पण जे 7-12 नकाशा ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयाला 100% नोंद तुम्ही घ्या असं त्यांना आदेश केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या जागेवर आम्हाला घरकुल बांधण्यासाठी ग्रामपंचायतचा विरोध होता. त्या जागेत जर तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी कोण अडवत असेल तर तुम्ही मला येऊन भेटा, मी संबंधित त्याला सांगून तुम्हाला घर बांधण्यासाठी कुणालाच अडवणूक करू देणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट कबाल्या संदर्भात त्यांनी की कबाल्यापेक्षा तुम्हाला काहीतरी एक नवीन कार्ड निघालेलं आहे, ते कार्ड तुम्हाला देऊ असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि आज खरं तर 5 वर्षापासून खऱ्या अर्थानं आज आम्हाला न्याय मिळाला असं निवासी जिल्हाधिकारी साहेबाच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळाला असं मला वाटतं. कारण बरेच वर्षापासून आमचे पत्र देणं चालू होतं, परंतु नुसत्या पत्रावरच आमचं समाधान होत होतं. पण खरोखर आज साहेबांनी मला वाटतं तळागाळात जाऊन त्या पूर्ण कागदाची पूर्तता त्यांनी वाचून त्याचा अभ्यास करून साहेबांना आदेश केला की बाबांनो तुम्ही ते वरिष्ठ कार्यालयाचा आदेश असताना सुद्धा आता टाळाटाळ करू नका, तात्काळ त्याची नोंद घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही आमचं सदरचं उपोषण तात्पुरतं स्थगित करतो. आम्ही माघार घेणार नाही जोपर्यंत खरोखरच कागदोपत्री नोंद होणार नाही, जोपर्यंत आमच्या लोकांना मालकी हक्क प्रमाणपत्र कबाला असेल किंवा त्याने अजून काय देऊ, पण आम्हाला जोपर्यंत त्या जागेचा मालकी हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण किंवा पुढचं काय याच्यापेक्षा आम्ही पुढे जाऊन याच्यापेक्षा उग्र पद्धतीनं तीव्र पद्धतीचे आंदोलन करू जर आमचं काम नाही झालं तर. आज आम्ही कलेक्टर साहेबाला भेटल्याबद्दल समाधान आहोत, परंतु नुसतं जसं पत्र तुम्ही लेखी देऊन आम्हाला उठवताय तसे आम्हाला आशा नाही. आमचं काम ज्या दिवशी होईल त्या दिवशी आम्ही खरं आमचं उपोषण माघार घेऊ. तात्पुरतं आम्ही तोपर्यंत स्थगित करत आहोत. क्रांतिकारी जय भीम जय भारत. जमीन 7 बाऱ्याहून कमी केलेली नव्हती, त्यासाठी सुद्धा आम्हाला मोर्चा आंदोलन करण्याची वेळ आलेली होती. त्यानंतर ते 7 बाऱ्याहून कमी झाली, शासकीय मोजणी झाली, सगळी प्रोसेस होऊन सुद्धा ग्रामपंचायतला नोंद होत नाही. या कारणासाठी आम्हाला 2 दिवस आम्हाला उपोषण करावं लागलं. आणि काल 9 तारखेला आम्हाला आत्मदहन करण्याचा सुद्धा इथं प्रयत्न करावा लागला. त्याच्यावर पुढे चालून आज आम्हाला कुठंतरी थोडंसं न्याय मिळण्याची आशा वाटते. अजून आम्हाला न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही, कारण तो अधिकाऱ्यानं फक्त आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ज्या दिवशी आमचं 27 तारखेला नोंद होईल त्या दिवशीच आम्हाला खरोखर न्याय मिळाला असं आम्ही जाहीर करू. किती